आपण आपल्या मुलाच्या मुलीच्या शिक्षणाचा विमा केला आहे का? म्हणजेच चाइल्ड एज्युकेशन इन्शुरन्स केला आहे का? मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासंबंधी ही एक बातमी आली होती, की शिक्षणावरील बापाचा आयुष्याचा खर्च आणि पोराचा 1 वर्षाचा खर्च सारखाच आहे. म्हणजेच आता जे पालक आणि जी मुलं यांचा जर शिक्षणाचा खर्च जर आपण बघितला, म्हणजे ज्या पालकांनी ज्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च जितका झालाय, तितका खर्च आज आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पहिलीच्या अगोदरच लागतो. ही आजची परिस्थिती आहे. आणखी एक बातमी कोरोनाच्या महामारीच्या दरम्यान आली होती, जी म्हणजे कोरोनाच्या महामारीने 126 मुलांच्या नशिबी पोरकेपण. म्हणजेच ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक बातमी होती, की या कोरोनाच्या पिरियडमध्ये साधारण 126 मुलांचे पालक, आई-वडील हे कोरोनामुळे मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे ती मुलं जी आहेत ती पोरकी झाली होती. अशीच एक दुसरी बातमी या दरम्यान आली होती. कोविडमुळे किती मुले अनाथ झाली याची कल्पना करणे अशक्य. महाराष्ट्रामध्ये साधारण 2,900 मुलं त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये हे अनाथ झाली होती. म्हणजे त्यांचे आई-वडील ह्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडले होते आणि ती मुलं अनाथ झाली होती. अशीच एक बातमी शिक्षणाच्या संदर्भात आली होती. हिम्मतवाली खचली आणि जीवन संपवले. गरिबीमुळे शिक्षण पूर्ण करता येणार नाही म्हणून तिने घेतला टोकाचा निर्णय. ह्या मुलीने बघा, ही हुशार विद्यार्थिनी होती, पण त्यांच्या आई-वडिलांची परिस्थिती नव्हती तिच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी. त्यामुळे या मुलीने एक टोकाचा निर्णय घेतला आणि तिनं तिचं जीवन संपवलं. या सर्व बातम्या पाहिल्या आणि मुलांच्या शैक्षणिक प्रवासातील विविध शक्यता जर बघायच्या झाल्या, तर सगळ्यात पहिल्यांदा एक पहिली शक्यता अशी येते, की जे दोन्ही पालक हयात असतील तर. दुसरी शक्यता अशी येते, की एक पालकाचा मृत्यू झाला आणि दुसरे पालक कमावते असेल तर काय होऊ शकेल? तिसरी शक्यता अशी होऊ शकते, की एक पालकाचा मृत्यू झाला आणि दुसरे पालक जे हयात आहेत, ते कमावते नसतील तर. आणि चौथी आणि शेवटची शक्यता अशी येऊ शकते, की दोन्ही पालक हयात जर नसतील, तर आपल्या मुलांचा शैक्षणिक प्रवास कसा होईल? या शक्यतांचा जर विचार केला, तर दोन्ही पालक समजा जर हयात असतील, तर मुलाच्या शिक्षणासाठी काही अडचण फारशी तशी येणार नाही. पण दुसरी शक्यता, ज्याच्यामध्ये एक पालकाचा मृत्यू झाला आणि दुसरे पालक कमावते असेल, तर थोडीफार मुलाच्या शिक्षणासाठी तडजोड त्यांना करावी लागू शकते. तिसरी शक्यता, ज्याच्यामध्ये एक पालकाचा मृत्यू झाला आणि जे दुसरे हयात असणारे जे पालक आहेत ते कमावते जर नसतील, तर मुलाला शिक्षणासाठी 100% तडजोड करावी लागणार आहे. आणि चौथी शक्यता, ज्याच्यामध्ये दोन्ही समजा पालक जरी हयात नसतील, तरी सुद्धा मुलाला 100% शिक्षणाची तडजोड जी आहे ती करावी लागणार आहे किंवा शिक्षणापासून त्याला वंचित राहावं लागणार आहे. आपल्या पाल्याचा उज्ज्वल भविष्याचा विचार करा. आपल्या पाल्याला काय बनवू इच्छिता? आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा खर्च किती असेल? आपण त्याचे योग्य नियोजन केले आहे का? का आत्ताच थोडी बचतीची सुरुवात करून तुमच्या पाल्याचे भविष्य 100% सुरक्षित करू इच्छिता? एक सुज्ञ व जबाबदार पालक म्हणून आपल्याला आत्तापासूनच मुलांच्या शिक्षणाची तरतूद करावी लागते. मुलांना जर शिक्षणाचा खर्चाचा जर आपण हिशोब केला, तर सर्वसाधारणपणे वयाच्या 16व्या वर्षापासून साधारण 24 पर्यंत म्हणजेच साधारण 11वी पासून त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण होऊन त्यांचं नोकरी, व्यवसाय किंवा लग्न याच्यासाठी या साधारण 9 वर्षामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी खर्च आवश्यक असतो. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं, आपल्या मुलाला समाजामध्ये प्रतिष्ठा व मान-सन्मान मिळावा अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते किंवा आंतरिक तळमळ असते. यासाठी आवश्यक आहे उत्कृष्ट शाळा कॉलेजमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण आणि हीच वेळ आहे विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची. त्यामुळे संभाव्य शिक्षणाचा खर्च किती असेल हे आजच बघणं गरजेचं आहे. आज इंजिनिअरिंग असू दे, डॉक्टर असू देत किंवा कोणतीही एखादी डिग्री कोर्स असू दे, त्याचा साधारण आजचा खर्च किती आहे? येणाऱ्या 10-15 वर्षानंतर येणारा खर्च किती आहे? याचा एक अंदाजित खर्च आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा एक चार्ट आपण दिलेला आहे. हा एक साधारण अंदाजे खर्चाचा हिशोब आहे. आणि मग एक भारतामध्ये
भारतातील मुलांच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक प्रवास कसा झाला होता याच्या संदर्भात एक सर्वेक्षण केलं गेलं होतं आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं की 57% मुलांचं इच्छित क्षेत्रातील शिक्षणाचं जे काही स्वप्न आहे ते पैशाअभावी पूर्ण होत नाही. 23% मुले अशी आहेत की ज्यांनी कर्ज किंवा उसनवारी करून शिक्षण पूर्ण करतात. 9% मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना प्रॉपर्टी विकावी लागली. 6% मुलांचे पालक शिक्षणासाठी ट्रस्ट किंवा दानधर्माचा आधार घेतात किंवा स्कॉलरशिपचा आधार घेतात. आणि 5%च मुलं असे आहेत की मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होते. केवळ 5% लोकच आपल्या मुलांच्या ड्रीम करिअरची इच्छा पूर्ण करू शकतात. हे असे का घडते? अर्थतज्ञ म्हणतात याला कारण आहे लोकांचे चुकीचे आर्थिक समीकरण. लोक काय करतात की उत्पन्न आले की सर्वात प्रथम सगळा खर्च करतात आणि राहिलेली रक्कम जी आहे ती बचत करतात. या सूत्रामुळे पुरेशी बचत न झाल्याने मुलांची स्वप्ने धुळीस मिळतात. मग आदर्श समीकरण काय आहे? उत्पन्न आल्यानंतर सर्वात प्रथम बचत करायची आहे आणि बचत केल्यानंतर राहिलेली जी काही रक्कम असेल ती जर आपण खर्च केली आणि या सूत्राचा जर अवलंब केला तरच मुलांच्या शिक्षणाची स्वप्नपूर्ती नक्की होते. या ठिकाणी मला एक उदाहरण नक्की 100% परत बऱ्याच वेळेला मला सांगावंसं वाटतं. ते म्हणजे आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण सणवाराला गोडधोड जेवण आपण करत असतो. या गोडधोड जेवणाच्या वेळेला आपण देवासाठी सुरुवातीला एक नैवेद्य किंवा आपण ज्याला सुरुवातीला थोडंसं अन्न बाजूला काढून ठेवतो, ते नैवेद्य आपण देत असतो. आणि तसाच एक दुसरा प्रकार आपल्याकडे असतो, की जेवण झाल्यानंतर समजा जे आपल्या ताटामध्ये राहिलेलं जे काय अन्न असतं, त्याला आपण म्हणतो खरकटं किंवा उष्ट आपण म्हणतो. मग देवाला आपण जे नैवेद्य म्हणून दाखवतो, ते उष्ट राहिलेलं खरकटं आपण दाखवतो का आपल्या सुरुवातीला केलेलं चांगलं जेवण जे आहे ते आपण दाखवतो? तर जसं आपण देवाला आपल्या सणासुदीच्या वेळेला हे जेवण सुरुवातीचं नैवेद्याच्या स्वरूपामध्ये देतो आणि हाच नैवेद्य आपल्याला तो आपण जेवताना किंवा इतर वेळेला आपल्याला तो प्रसाद म्हणून आपल्याला परत मिळतो. तशाच प्रकारे आपल्या पैशाच्या बाबतीत आपण जर सुरुवातीला नैवेद्याच्या स्वरूपामध्ये जर आपला पैसा आपण जर वाचवला तर तो आपल्याला प्रसाद आणि महाप्रसादाच्या स्वरूपामध्ये आपल्याला परत मिळणार आहे. नाहीतर आपलं आयुष्य जर आपण या पद्धतीनं पहिल्या ह्या चुकीच्या अर्थसमीकरणामुळे या पद्धतीनं जर आपण पैशाचं जरी समीकरण वापरत असलो, आर्थिक समीकरण करत असू, तर आपलं आयुष्य आणि मुलांचं शिक्षणाचं आयुष्य असेल किंवा आपलं आयुष्य असेल, हे खरकट्याप्रमाणे होणार आहे. त्यामुळे आदर्श समीकरण जे आहे ते आपल्याला करायचं आहे, की आधी उत्पन्न आलं, की त्याच्यातून सर्वात प्रथम जी आपल्याला करायची आहे ती बचत करायची आणि राहिलेल्या पैशामध्ये खर्च करायचा आहे. जसं विद्यार्थ्यांचं परीक्षेतील यश त्यांच्या अभ्यासावरती ठरते, तसंच मुलांच्या शिक्षण खर्चाची तरतूद आपल्या बचत करण्याच्या पद्धतीवरती ठरते. कसे ते बघूया आपण इथं. मुलाचा समजा अभ्यासाची जी काही पद्धत आहे किंवा अभ्यास जो आहे, समजा त्याने सुरुवातीपासून वर्षभर जर अभ्यास केला, तर परीक्षेचा निकाल त्याला तो विशेष गुणवत्ता यादीमध्ये येईल, विशेष प्रावीण्य त्याला मिळेल, मेरिटमध्ये येईल. जर परीक्षेच्या अगोदर एक 6 महिन्यापर्यंत त्यांनी अभ्यास केला तर साधारण सेकंड क्लास प्लस फर्स्ट क्लासच्या आसपास द्वितीय श्रेणी प्रथम श्रेणी वगैरे याच्यामध्ये पास होण्याची शक्यता आहे. तर परीक्षेच्या अगोदर 2 महिनेच त्यांनी जर अभ्यास केला तर काठावर पास होण्याची शक्यता राहते. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशीच अगोदरच्या दिवशी जर समजा त्याने मुलांनी आपला अभ्यास केला तर तिथे नक्की नापास होण्याची शक्यता जास्त राहते. याचप्रमाणे पालकांचं जर आपण पाहिलं बचत करण्यासाठी ज्यांनी पालकांनी जेव्हा प्रारंभ केलेला आहे त्याच्यानुसार मुलाच्या शिक्षणासाठी उपलब्ध निधीची तरतूद कशी होऊ शकते. म्हणजे मुलाच्या वयाच्या 0 ते 5 वर्षाच्या दरम्यान जर त्यांनी बचत करण्यास शिक्षणासाठी जर त्यांनी सुरू केले तर मुलाच्या शिक्षणासाठी भरपूर निधी जमा होईल. मुलाच्या वयाच्या 6 ते 10 वर्षाच्या दरम्यान जर त्यांनी बचत करण्यासाठी सुरुवात केली तर साधारण तोकडा निधी त्याच्यामध्ये शिक्षणासाठी उभा राहील. आणि मुलाच्या 11 ते 12व्या वर्षाच्या दरम्यान जर त्यांनी बचत करण्यास सुरुवात केली तर निधी अभावी साधारण शिक्षण मुलाला घ्यावं लागणार आहे. आणि मुलाच्या वयाच्या 12 किंवा त्या वर्षाच्या पुढे जर पालकांनी जर बचत करण्यास सुरुवात केली तर मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज हाच पर्याय राहतो. तर मित्र इथे जे नापास होणारे जे
हे जे लोक आहेत हे नापास होण्याचे प्लॅनिंग करत नाहीत, तर ते प्लॅनिंग करण्यामध्ये नापास होतात. म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी खर्च किती असेल, माझ्या शिक्षणासाठी खर्च किती असेल, याचं प्लॅनिंग करण्यामध्येच ते नापास होतात. तर आपण बचत करण्यास जितका उशीर करू, तितकी आपली बचत व गुंतवणूक योग्य प्रकारे वाढणं व मोठा निधी जमा होणं अवघड आणि अशक्य होत जातं. म्हणजे जर आपण 0 वर्षाचं जर आपण बचत करायला सुरू केली मुलाच्या वयाच्या, तर साधारण जो हा चढ आपल्याला दिसतो, हा चढ जो आहे तो एक स्टेडी चढ आहे आणि चढ जो आहे तो कमी राहील. म्हणजे इथं थोडेसे कष्ट किंवा आपण म्हणूया की आपल्याला बचत थोडीशी कमी करावी लागेल आणि निधी मोठा होईल. जसं हा तुम्ही उशीर करत राहाल, तसं तसं आपण बघितलं 4, 8 किंवा 12, 15 वर्ष हा चढ जो आहे, तो चढ जो आहे तो आपल्याला अवघड होत राहणार आहे. बरोबर? त्यामुळे मग बघा, आपण वाहनाचा विमा करतो. वाहन घेतल्यानंतर एखादी टू व्हीलर, फोर व्हीलर घेतली की वाहन घेता क्षणीच आपल्याला विमा करावा लागतो. दुकानाचा किंवा व्यवसायाचा विमा करतो आपण दुकान किंवा ज्या वेळेला व्यवसाय आपण सुरू करतो त्याच वेळेला. आपण पिकाचा विमा करतो, जनावरांचा विमा करतो. मग तुम्ही तुमच्या पाल्याचा शिक्षणाचा विमा केला आहे का? मुलाच्या जन्माच्या वेळेला शिक्षणाचा विमा केला आहे का? तर शिक्षणाच्या विम्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो. शिक्षणाचा विमा म्हणजे काय? या चित्रामध्ये आपण पाहू शकता, की मुलाचं शिक्षण जो दगड दिसतो, तो दगड म्हणजे मुलांचं शैक्षणिक ध्येय आहे. आणि हे जे पालक आहेत, हे मुलाच्या शिक्षणासाठी त्याचं शिक्षणाचं ध्येय वर नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे टप्पे शिक्षणाचे आहेत. आणि याच्या अगेन्स्ट हा चढ आहे. हा चढ पार करण्याच्या अगेन्स्ट परत वेगवेगळे त्याच्यामध्ये गोष्टी कार्यरत आहेत. जसे की कर आहे, म्हणजे टॅक्स आहे, महागाई आहे, अपंगत्व आहे किंवा मृत्यू आहे. या गोष्टी त्याच्या विरोधामध्ये त्याला काम करत आहेत. मग मुलाच्या शिक्षणाचं समजा हे पूर्ण करत असताना एखाद्या या चारीपैकी वेगवेगळ्या गोष्टी जरी त्यांना आल्या, तरी या पालकाचं काय होईल? म्हणजे समजा दुर्दैवी समजा एखाद्या या पालकाचं अपंगत्व झालं, तर हा मुलांच्या शिक्षणाचा जो काही दगड आहे, तो काय होईल? खाली जाईल. म्हणजेच आता इथं याच ठिकाणी समजा या दगडाला आपण जर टेकू दिला, तर टेकू दिल्यामुळे काय होईल, की त्या लेवलला तो जो दगड आहे तो फिट होईल. त्याच्या खाली तो येणार नाही. ते जे काही ओझं आहे ते खाली येणार नाही. त्या लेवलपेक्षा खाली येणार नाही. म्हणजे पालकाला काय करावं लागेल? फक्त वर ढकलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खाली न येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत किंवा त्याच्यासाठी अतिरिक्त ताकद, शक्ती पणाला लावावी लागणार नाही. म्हणजे जसा हा टेकू आपण लावलेला आहे, जशी ही सपोर्ट सिस्टीम लावलेली आहे, त्यालाच आपण म्हणतो शिक्षणाचा विमा. शिक्षणाचा विमा हेच काम करतो, की एक जेवढा आपण शिक्षणाचा विमा केलेला आहे, तेवढा सपोर्ट एक लेवल आपली फायनल होते, फिक्स होते आणि त्याच्या खाली कोणत्याही परिस्थितीत मुलाचं शिक्षणाचं जे काही ध्येय आहे ते कमी होत नाहीये. पालक हयात असतील, नसतील, त्यांना अपंगत्व आलं, जे काय असेल ते. त्यामुळे शिक्षणाचं विम्याचं महत्त्व इतकं आहे. मग जितका आपण शिक्षणाचा विमा केलाय, तितका आपल्या मुलाच्या शिक्षणाचं जे काही ध्येय आहे ते पूर्ण होणार आहे. म्हणून एक महत्त्वाचा मंत्र, प्लॅनिंग करा, त्यावर कृती करा आणि आरामात मुलाचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करा. आणि हजारो मैलाच्या प्रवासाची सुरुवात ही आपण उचललेल्या पहिल्या पावलानेच होते. चला तर मग LIC सोबत हे पाऊल उचलूया. LIC मध्ये अशा काही अनेक योजना आहेत ज्या मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न जे आहे ते साकार करतील. तर पाहूया आपण कोणत्या कोणत्या योजना आहेत. बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा एक आपल्या समोर एक 2 पर्याय आपल्याकडे असू शकतील, की मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी. समजा एक पहिला ऑप्शन असा आहे, की एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे, की ज्याच्यामध्ये दर महिन्याला एक ₹6,000 आपण वाचवतो. म्हणजेच वर्षाचे ₹72,000 होतात. या हिशोबाने आपण एक समजा 20 वर्ष आपण याच्यामध्ये जर बचत केली, तर सर्वसाधारण एक ₹14,40,000 आपली गुंतवणूक होते. आणि याच्या बदल्यात ₹25,00,000 सरकारी योजनेच्या माध्यमातून आपल्याला एकंदरीत एक रक्कम मिळते. आणि दुसरा पर्याय असा असू शकतो, की हेच समजा शिक्षणासाठी एक ₹25,00,000 मुलाच्या शिक्षणासाठी लागणार आहेत. आणि हे ₹25,00,000 आपण बँकेतून शैक्षणिक कर्ज काढले. ते शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी साधारण आजच्या व्याजदराच्या हिशोबाने की ₹20,000 दरमहा त्याला EMI बसेल, हप्ता बसेल. म्हणजे वर्षाचे जवळपास 2,40,000 होतील. या हिशोबाने आपल्याला 20 वर्ष परतफेड करावी लागेल. म्हणजे जवळपास ₹48,00,000 ची आपण परतफेड करतो.
म्हणजे बघा मित्र, 25 लाख रुपये हा शिक्षणाचा खर्च जर आपण पकडला तर त्याच्यासाठी दोन आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे आतापासून दरमहा आपल्याला 6,000 रुपये बचत करून 14,40,000 रुपये एकूण बचत करून 25 लाख रुपये घेणे, किंवा 25 लाख रुपयाचं कर्ज काढून 48 लाख रुपयाची परतफेड करणे. या दोन पर्यायांपैकी मला तुम्हीच सांगा की शहाणपण कशात आहे. म्हणजे रोजचे 200 रुपये बचत करून आपल्या मुलाचं शिक्षण जे आहे ते त्याच्यासाठी बचत करणे, की कर्ज काढून डबल पैसे, दाम दुप्पट पैसे आपण परतफेड करणे. मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की या दोन्हीपैकी शहाणपण कशात आहे. जर शहाणपण तुमचा जर निर्णय असेल की पर्याय 1 मध्ये आहे, ऑप्शन 1 मध्ये आहे, तर आपण पाहूया की या ऑप्शन मध्ये आपल्याला काय पर्याय आहे. तर सगळ्यात प्रथम LIC या संस्थेची, जी भारत सरकारची संस्था आहे, याचा एक पहिली योजना आहे मुलांच्यासाठी, जी आहे चिल्ड्रन मनी बॅक योजना, ज्याच्यामध्ये मुलांच्या भविष्यासाठी ही एक आकर्षक योजना आहे. मुलाच्या वयाच्या बरोबर 18, 20, 22व्या वर्षी विमा रक्कम जी आपण घेतलेली आहे त्याच्या 20% रक्कम आपल्याला मिळणार आहे. जी मिळणारी 20% मनी बॅक रक्कम आहे ती आपल्याला केव्हाही घेण्याची मुभा आहे. म्हणजे आपण मागे पुढे परत आपण करू शकतो. वयाच्या 25व्या वर्षी आणखी एक मोठी रक्कम त्यांना मिळणार आहे. लग्न, शिक्षण याच्यासाठी, परत व्यवसायासाठी. आणि मुलांचे आणि पालकांचे सुद्धा विमा संरक्षण घेण्याचा पर्याय याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर मध्ये कधी जर पैशाची गरज लागली तर या योजनेनुसार आपल्याला 2 वर्षानंतर कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. या योजनेवरती आपण कर्ज सुद्धा घेऊ शकतो. तर उदाहरणासाठी आपण बघूया की एक समजा मुलाचं वय 0 वर्ष आहे आणि पालकांचं वर्ष 30 वर्षाचे पालक आहेत, आणि त्यांनी समजा एक विमा रक्कम 17,50,000 रुपयाची ही योजना जर घेतली, रोजची बचत साधारण होते 200 रुपये. म्हणजेच मासिक बचत साधारण होईल 6,500 रुपयाची होईल. म्हणजे वार्षिक बचत साधारण आपण पकडूया की एक 76,000 रुपयाची होईल. मग आता याच्यामध्ये आपण चार्ट मध्ये दाखवलेलं आहे की सुरुवातीपासून मुलाचं वाढत जाणारं वय आणि 25 वयापर्यंत ह्या योजनेची कशी विभागणी होते ते आपण बघूया. तर सर्वात प्रथम मूल ज्या वेळेला, आपला मुलगा जो मुलगी आहे, आपलं पाल्य आहे, वयाचं 18 वर्ष जेव्हा पूर्ण करेल तर या योजनेमध्ये 3.5 लाख रुपये त्याला मिळतील. परत 20व्या वर्षी त्या मुलाच्या 3.5 लाख रुपये मिळतील. परत 22व्या वर्षी 3.5 लाख रुपये मिळतील. आणि पुन्हा 25व्या वर्षी जवळपास 34,50,000 ही एक रकमी रक्कम तेव्हा मिळेल. या दरम्यान विमा संरक्षण दिले जातं मुलाचं आणि पालकांचं. आता याच्यामध्ये मुलाचं विमा संरक्षण हे त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये दुर्दैवी ह्या 25 वर्षाच्या कालावधीत मुलाचं काही बरं वाईट झालं तर 17,50,000 रुपये अधिक दरवर्षी त्याच्यामध्ये जो जमा झालेला बोनस असतो तो बोनस मिळेल आणि ही योजना बंद होईल. आणि पालकांचं विमा संरक्षण याच्यामध्ये एक आपण अतिरिक्त पर्यायाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये जर पालकांचा जर मृत्यू जर झाला तर पुढचे हप्ते माफ होतात, आणि हप्ते न भरता सुद्धा पुढे जे काही मिळणारी जी रक्कम आहे 18, 20, 22 आणि 25व्या वर्षी, ही हप्ते न भरता आपल्या मुलाला मिळते. म्हणजेच काय की पालक हयात असतील किंवा नसतील तरी सुद्धा मुलाच्या शिक्षणाचं जे ध्येय आहे ते पूर्ण होईल. त्याचबरोबर दुसरी एक योजना आहे ज्याचं नाव आहे जीवन लक्ष्य योजना. ही योजना आता पालकांच्या नावाने घेऊ शकतो. आता या योजनेमध्ये काय बेनिफिट आहे, तर ही सुद्धा एक मुलांच्या भविष्यासाठी एक आकर्षक योजना आहे. पॉलिसीच्या या योजनेच्या 18व्या वर्षी एक मोठी रक्कम मिळते. मुदतपूर्ती जी काही रक्कम मिळणार आहे 18व्या वर्षी, ती 5 समान हप्त्यामध्ये घेण्याची सुविधा याच्यामध्ये आहे. म्हणजे एक रकमी न घेता समान हप्त्यामध्ये आपण घेऊ शकतो. 5 वर्ष विभागून आपण घेऊ शकतो. हप्ते भरण्याची मुदत ही पॉलिसीच्या मुदतीपेक्षा 3 वर्ष कमी आहे. म्हणजे 18 वर्ष समजा आपण ह्या योजनेची मुदत घेतली तर 3 वर्ष हप्ते कमी भरायचे आहेत. म्हणजे 15 वर्षच हप्ते आपल्याला भरायचे आहेत. त्याचबरोबर पालकांच्या दुर्दैवी मृत्यू प्रसंगी याच्यामध्ये एक विमा संरक्षण दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये पुढचे हप्ते माफ होतात आणि दरवर्षी जी काय आपण विमा रक्कम घेतली त्याच्या 10% रक्कम मिळत राहते मुदत संपेपर्यंत. आणि त्याचबरोबर 2 वर्ष या योजनेमध्ये पूर्ण झाल्यानंतर कर्जाची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. आता याचे एक उदाहरण आपण बघतोय. तर समजा मुलाचं वय 0 वर्षाचं आहे आणि पालक 30 वर्षाचे आहे आणि 10,50,000 रुपयाची विमा रकमेची योजना आपण घेतली, तर सर्वसाधारण याच्यामध्ये 190 रुपये रोजची बचत होते. म्हणजे या हिशोबाने सर्वसाधारण एक दरमहा 6,000 रुपयाची बचत होते. साधारण वार्षिक 70,000 रुपये पर्यंतची बचत होते. याच्यामध्ये
मुलाच्या वयापासून आपण बघूयात की 0 वर्षापासून आपल्याला हप्ते 15 वर्ष फक्त भरायचे आहेत. त्यानंतर पुढे 3 वर्ष आपल्याला थांबायचं आहे आणि वयाच्या बरोबर मुलाच्या 18व्या वर्षापासून पैसे आपल्याला मिळायला सुरू होतील. मग सगळ्यात पहिल्यांदा 18 वर्ष या योजनेमध्ये जसे जसे आपण दरवर्षी पुढचे 15 वर्ष आपण पैसे भरणार आहोत, तसं जवळपास आपल्याला जेव्हा आपण 70,000 रुपये याच्यामध्ये बचत करतो, गुंतवणूक करतो, तेव्हा या योजनेमध्ये LIC जवळपास 47,000 रुपये दरवर्षी बोनस जमा करते. हा बोनस पुढचे 18 वर्ष जमा होतो आणि 18व्या वर्षापासून पैसे मिळायला सुरू होते. बोनस सहित जी काही सर्व रक्कम आहे ती 18व्या वर्षी 4 लाख रुपये, 19व्या वर्षी 4 लाख रुपये, 20व्या वर्षी 4 लाख रुपये आणि 21व्या वर्षी परत 4 लाख आणि 22व्या वर्षी 4 लाख रुपये. म्हणजे 18व्या वर्षापासून मुलाच्या सगळ्या उच्च शिक्षणाचा जो काही खर्च आहे तो टप्प्याटप्प्याने त्याला पैसे मिळत राहतील. आता या पूर्ण 18 वर्षाच्या कालावधीमध्ये पालकांचं विमा संरक्षण मिळतं, कारण ही जी योजना आहे ही पालकांच्या नावाने होते आणि पालकांचं विमा संरक्षण मिळतं. याच्यामध्ये 3 प्रकारचं विमा संरक्षण मिळतं. सर्वात प्रथम समजा नैसर्गिक विमा, म्हणजे नैसर्गिक दुर्दैवी पालकांचं जर काही बरं वाईट झालं तर तिथून पुढचे सगळे हप्ते माफ होतात. दरवर्षी 1,05,000 रुपये मुदत संपेपर्यंत म्हणजे 18 वर्षापर्यंत पेन्शन मिळत राहते आणि मुदत संपल्यानंतर जे पैसे मिळणार होते 18, 19, 20, 21, 22 पर्यंत ते आहे तसे मिळत राहतात. हा नैसर्गिक विमा झाला. दुर्दैवी पालकांचा जर अपघाती मृत्यू जर झाला तर तिथून पुढचे सगळे हप्ते माफ होतातच. त्याचबरोबर एक रकमी 10,50,000 रुपये इमिजिएटली मिळतात. तिथून पुढे दरवर्षी 1,05,000 रुपये मिळत राहतील दरवर्षी आणि मुदत संपल्यानंतर जी मिळणारी रक्कम मिळणार होती ती आहे तशी मिळते. त्याचबरोबर तिसरं एक विमा संरक्षण याच्यामध्ये मिळतं ते म्हणजे अपघाती अपंगत्व. अपघाती अपंगत्वामध्ये समजा दुर्दैवी पालकांचं अपघाती अपंगत्व झालं तरी सुद्धा पुढचे सगळे हप्ते माफ होतात. म्हणजेच हे सगळे हप्ते LIC भरते. पुढचे 10 वर्ष दरवर्षी 1,05,000 प्रमाणे पेन्शन मिळते आणि मुदत संपल्यानंतर जी मिळणारी रक्कम आहे ती पैसे न भरता सुद्धा आहे तशी मिळत राहते. ही आहे जीवन लक्ष्य योजना. तर याच्यामध्ये आपल्याला एक समान रक्कम मिळत होती. याच्याऐवजी समजा काही पालकांना असे पैसे हवे असतात की दरवर्षी वेगवेगळी रक्कम हवी आहे, तर हे आपण एक कॉम्बिनेशन मध्ये आपण घेऊ शकतो. समजा 10वीच्या वेळेला वयाच्या 15व्या वर्षी 2 लाख रुपये रक्कम हवी आहे, 12वीच्या वेळेला वयाच्या 17व्या वर्षी 5 लाख रुपये रक्कम हवी आहे आणि 21व्या वर्षी डिग्रीच्या वेळेला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेला एक 8 लाख रुपये रक्कम हवी आहे आणि व्यवसाय की नोकरी करण्यासाठी किंवा लग्नासाठी परत एक 10 लाख रुपये, म्हणजे ही टप्प्याटप्प्याने वाढत जाणारी रक्कम त्यांना हवी असेल तर आपण ह्याच्यामध्ये आपण बघू शकतोय कशी ही योजना चालते. तर सर्वसाधारण याच्यामध्ये आपण एक 200 रुपये रोजची बचत यामध्ये सुद्धा आपण घेतलेली आहे. तर ही सुद्धा एक पालकांच्या दुर्दैवी मृत्यू प्रसंगी काय होते की या पूर्ण योजनेच्या दरम्यान जर दुर्दैवी पालकांचा जर मृत्यू झाला तर सर्व हप्ते LIC भरते. दुसरी गोष्ट, पालकांच्या नैसर्गिक मृत्यू जर झाला तर तात्काळ त्यांना जे काय हयात असणारे जे काही पालक आहेत किंवा मुलासाठी 12,30,000 रुपये मिळतील इमिजिएट. त्याचबरोबर पालकाच्या अपघाती समजा जर मृत्यू जर झाला तर कुटुंबाला तात्काळ 24,60,000 रुपये मिळतील. पालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तिथून पुढे दरवर्षी 1,23,000 ही रक्कम मुदत संपेपर्यंत मिळत राहील आणि मुलाच्या शिक्षणाच्या 15व्या वर्षी, 17व्या वर्षी, 21व्या वर्षी आणि 25व्या वर्षी जी ठरलेली जी निश्चित रक्कम आहे ती निश्चित रक्कम आहे तशी मिळेल. तर हा झाला जीवन लक्ष्यची एक योजना. त्याच्यानंतर आहे भीमाश्री योजना. भीमाश्री योजना सुद्धा एक अतिशय सुंदर योजना आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये आपण उदाहरण घेतलं की मुलाचं 30 वर्ष, मुलाचं वय 0 वर्षाचं समजा मुलाचं वय आहे, पालकांचं वय 30 वर्ष आहे. मूळ विमा रक्कम आपण घेतली समजा 10 लाख रुपये. रोजची बचत जवळपास होते याच्यामध्ये 200 रुपये, म्हणजेच महिन्याचे साधारण 6,000 रुपये किंवा वर्षाचे आपण एक रफली आपण पकडूया 74-75,000 रुपये. ह्याच्यामध्ये कशी ही योजना काम करते आपण पाहूया. मुलाच्या वयाच्या 0 वर्षापासून हप्ते भरण्याची मुदत आहे 16 वर्ष. याच्यामध्ये 16 वर्ष आपल्याला हप्ते भरायचे आणि 16व्या वर्षापासून मोफत जोखीम चालू राहते, म्हणजे मोफत विमा संरक्षण चालू राहतं. त्याचबरोबर 16व्या वर्षापासून जे 16व्या वर्षापर्यंत आपण जे पैसे भरणार आहोत याच दरम्यान दरवर्षी पहिले 5 वर्ष 50,000 आणि तिथून पुढे
16व्या वर्षापर्यंत दरवर्षी 55,000 रुपये इतका बोनस LIC दरवर्षी जमा करते. हा जमा झालेला बोनस आणि विमा रक्कम हे मिळणारे जे पैसे आहेत ते 16व्या वर्षापासून मिळायला सुरू होतात. मग 16व्या वर्षी सगळ्यात पहिली रक्कम मिळते 4.5 लाख रुपये. त्याच्यानंतर 18व्या वर्षी 4.5 लाख रुपये मिळतात आणि त्याचबरोबर परत 20व्या वर्षी 13,45,000 रुपये एक रकमी रक्कम मिळते. मग इथून पुढच्या उच्च शिक्षणासाठी ही रक्कम त्यांनी वापरू शकतात, लग्नासाठी वापरू शकतात किंवा त्यांच्या नोकरी व्यवसायासाठी वापरू शकतात. या संपूर्ण 20 वर्षाच्या कालावधीमध्ये पालकांचं विमा संरक्षण मिळतं. म्हणजेच काय 3 प्रकारचं याच्यामध्ये सुद्धा विमा संरक्षण पालकांचं मिळतं, मुलाचं नाही. पालकांचं विमा संरक्षण काय मिळतं? नैसर्गिक दुर्दैवी पालकांचं काही बरं वाईट झाल्यास तर 12.5 लाख रुपये विमा रक्कम अधिक जो दरवर्षी जमा झालेला जो बोनस असतो तो बोनस मिळतो आणि ही योजना बंद होते. अपघाती दुर्दैवी काही बरं वाईट झाल्यास तर 22.5 लाख रुपये मिळतात, अधिक जो काही जमा झालेला बोनस असतो तो मिळतो. अपघाती अपंगत्व झाले, पुढचे सर्व हप्ते माफ होतात, म्हणजे सर्व हप्ते LIC भरते. त्याचबरोबर पुढील 10 वर्ष दरवर्षी 1 लाख रुपये जे हयात असलेले जे पालक आहेत त्यांना 1 लाख रुपये पेन्शन मिळते आणि मुदत संपल्यानंतर जी मिळणारी रक्कम होती ती आहे तशी मिळते. तर त्याचबरोबर आणखी एक योजना आहे जी अतिशय शॉर्ट टर्म मध्ये पैसे भरून म्हणजे कमी मुदतीमध्ये पैसे भरून आपल्याला पुढे बेनिफिट घेता येतील अशी योजना आहे अमृत बाळ योजना. तर अमृत बाळ योजना काय की ही सुद्धा एक मुलांच्या भविष्यासाठी आकर्षक योजना आहे. हप्ते भरण्याचा कालावधी मुदतीपेक्षा कमी आहे, म्हणजे फक्त 5, 6 किंवा 7च वर्ष आपल्याला पैसे भरायचे आहेत. तिन्हीपैकी एक आपण मुदत घेऊ शकतो. मुदत संपल्यानंतर विमा रक्कम आणि सुनिश्चित लाभ म्हणजेच गॅरंटेड ऍडिशन याच्यामध्ये मिळणारी रक्कम ही गॅरंटेड मिळते. आणि पालकांच्यासाठी हप्ते माफीचा पर्याय सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे, म्हणजे पालकांचं विमा संरक्षण घेण्याचा सुद्धा पर्याय आहे. त्याचबरोबर 2 वर्षानंतर कर्जाची सुविधा सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहे. तर पाहूया आपण याचं कशा पद्धतीनं काम करते ही योजना. समजा आपण योजना घेतलेल्यापासून आपल्याला 5, 6 किंवा 7 वर्ष आपल्याला हप्ते भरायचे आहेत आणि एक 18 वर्षाची समजा मुदत घेतली तर 18 वर्षी एक विमा रक्कम मिळेल, अधिक त्याच्यावर जमा झालेला जो काही सुनिश्चित लाभ आहे गॅरंटेड ऍडिशन आहे तो मिळेल. या पूर्ण 18 वर्षाच्या दरम्यान विमा संरक्षण मिळतं मुलाचं विमा संरक्षण काय मिळेल? मूळ विमा रक्कम किंवा 7 पट जो काही आपण भरतो त्याच्या प्रीमियमच्या हप्त्याच्या 7 पट विमा रक्कम किंवा 10 पट हप्त्याची रक्कम अधिक जी काही गॅरंटेड ऍडिशन आहे ती सुद्धा मिळेल. पालकांचं विमा संरक्षण याच्यामध्ये पर्याय आहे, म्हणजे हे 5, 6, 7 वर्ष जे पालक पैसे भरणार आहेत यांचा एक ऑप्शनल आपण विमा संरक्षण घेतो. तर हा जर घेतला असेल पर्याय त्यांनी तर पुढचे सगळे हप्ते माफ होतात आणि हप्ते न भरता मुलाला जी काही मिळणारी जी रक्कम होते 18व्या वर्षी ती सगळी मिळत राहते. एक उदाहरण म्हणून आपण घेतोय तर एक मुलाचं वय समजा 0 वर्षाच्याच मुलाचं वय आहे, पालकांचं वय 30 वर्ष आहे, 5 लाख रुपयाची विमा रक्कम आपण घेतली आणि 18 वर्ष जर मुदत आपण घेतली तर सर्वसाधारण 200 रुपयाची रोजची बचत होते, म्हणजे दर महिन्याची एक साधारण 7,000 रुपयाची बचत, वर्षाची साधारण एक 80-82,000 रुपये 83,000 रुपयाची बचत याच्यामध्ये होते. 7च वर्ष फक्त पैसे भरायचे, हप्ते भरण्याची मुदत 7च वर्ष आपण घेतले. 18व्या वर्षी याची मुदत संपते. 18व्या वर्षी एकूण मिळणारी रक्कम सगळ्यात पहिल्यांदा 5 लाख रुपये विमा रक्कम अधिक 40,000 रुपये दरवर्षीप्रमाणे जमा होणारा बोनस, असा पूर्ण 18 वर्षाचा बोनस, म्हणजे हे सगळे मिळून एकूण बोनस जो आहे तो 7,20,000 रुपये आणि एकूण मिळणारी रक्कम म्हणजे 5 लाख अधिक 7 लाख ही मिळून 12,20,000 रुपये ही गॅरंटेड रक्कम मुदत संपल्यानंतर मिळते. या दरम्यान 18 वर्षाच्या दरम्यान मुलाचं विमा संरक्षण दिलेलं आहे. मग यातलं जे अधिक असेल या तिन्हीपैकी ते मिळतं, म्हणजे आपण एक मूळ विमा रक्कम आता याच्यामध्ये घेतली आपण 5 लाख रुपये, तर 5 लाख रुपये अधिक जो काही जमा झालेला बोनस असतो तो मिळतो आणि योजना बंद होते. दुर्दैवी समजा पालकांचं काय बरं वाईट झालं असेल तर पालकांचा हा हप्तेमाफीचा जर पर्याय त्यांनी घेतला असेल, हा विमा संरक्षण त्यांनी घेतला असेल तर पुढचे सगळे हप्ते माफ होतात आणि हप्ते न भरता मुदत संपल्यानंतर जी मिळणारी रक्कम असते ती आहे तशी मिळते. ही आहे अमृतबाल योजना. अमृतबाल योजना ही आपण पाहिली. आता याच्यामध्ये उदाहरण आपण असं सुद्धा घेऊ शकतो, अमृतबाल योजना हीच योजना
आपण एक रकमी पैसे 18व्या वर्षी न घेता समान हप्त्यामध्ये जर आपण घेतली तर ती रक्कम जवळपास 2,67,000 रुपये दरवर्षी या हिशोबाने दरवर्षी पुढचे 5 वर्ष मिळत राहील त्याच्या शिक्षणासाठी मुलाच्या. तर ही अशी सुद्धा योजना आपण अमृत बालमध्ये आपण घेऊ शकतो. तर धन्यवाद. मला वाटतं की आपणासाठी ही माहिती उपयुक्त वाटली असेल. अजून काही या योजनेसंदर्भात आपल्या मुलाच्या नुसार कोणती योजना घ्यायची असेल तर अधिक माहिती करता तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मी सूर्यकांत नाईक, एक विकास अधिकारी, सिनियर बिझनेस असोसिएट आहे, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा. माझा नंबर सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे, 944-955-6584. तुम्ही मला ईमेल वरती सुद्धा संपर्क साधू शकता किंवा आमच्या वेबसाईट वरती सुद्धा संपर्क साधू शकता किंवा आमच्या सोशल मीडिया अकाउंट वरती सुद्धा संपर्क साधू शकता. धन्यवाद.